सूर्य आग ओकतोय. जळगावचे तापमान महाराष्ट्रात सर्वात जास्त. पुढचे 3 दिवस आणखी महत्त्वाचे. सध्या उन्हाळा सुरू झाला असून राज्यात सर्वत्र प्रचंड उकाडा जाणवत आहे. अनेक जण उन्हाने हैराण झाले आहेत. यामध्ये आता शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. कुठे पाऊस, कुठे वादळ, तर कुठे प्रचंड ऊन अशी हवामानाची परिस्थिती महाराष्ट्रात दिसत आहे. यातच आता महाराष्ट्रात शुक्रवारी जळगावात सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जळगावमध्ये काल 42.7 डिग्री सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी तापमान हे नाशिक येथे होते. नाशिक येथे काल 21.06 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुढचे 3 दिवस महत्त्वाचे. आखाती देशातून गुजरात मार्गे मुंबईसह राज्यात वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यात पुढील 3-4 दिवस उष्णतेची लाट येईल. तसेच कमाल सरासरीच्या तुलनेत 3 ते 4 अंशांनी तापमान अधिक नोंदवले जाईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना सतर्क राहावे असे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात येत आहे. धुळे, नंदुरबारमध्ये पावसाचा इशारा. राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा जाणवत असताना अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुणे, धुळे, नंदुरबार, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्येही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला असल्याने त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं किंवा घराबाहेर पडताना उन्हापासून बचावासाठी लागणारं साहित्य सोबत ठेवावं असेही आवाहन हवामान विभागाने केले आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.